यवतमाळच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. डीपीडीसी बैठकीत 600 कोटीचा प्रारूप आराखड्याला आता मंजुरी मिळालेली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज गुरुवारी जिल्हा नियोजन व विकास मंडळ डीपीडीसीची महत्वपूर्ण बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधीचे नियोजन, वितरण तसेच विविध विभागातील प्रलंबित व प्रस्तावित कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. डीपीडीसी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय राठोड यांनी माहिती देताना सांगितले की सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने सुमारे 600 कोटी रुपयाच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या निधीला शासन स्तरावर अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच मागील वर्षी ज्या विभागांना विकास निधी वितरित करण्यात आला होता त्या विभागाकडून खर्च न झालेला निधी व खर्चाचा सविस्तर हिशोब मागविण्यात आला असून ज्या विभागांना प्रत्यक्ष गरज आहे त्यांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यास येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नांवर बोलताना पालकमंत्री राठोड म्हणाले की शेतकरी आत्महत्यांच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे, उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण करणे तसेच जिल्ह्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांची आखणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे यवतमाळ सारख्या ग्रामीण व आर्थिक दृष्ट्या मागास जिल्ह्यात रोजगार, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये अनेक उणिवा जाणवतात. त्यामुळे डीपीडीसीच्या योजनांमध्ये नीतिमूल्य विभागातील समन्वयक साधनसामग्री आणि प्रभावी अंमलबजावणी या बाबींमध्ये सुधारणा करून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देता येईल असे पालकमंत्री राठोड यांनी नमूद केले आहे. यंदाच्या डीपीडीसी बैठकीनंतर निधीचा प्रत्यक्ष वापर आणि विकास कामांची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. या पत्रकार परिषदेला आदिवासी विकास मंत्री अशोक पिके, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार राजू तोडसाम, आमदार वानखेडे, आमदार देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.